हॅलो एव्हरीवन, मी सुबोध पाटील तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेल आणि टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कुठे चाललो. तरी पण मी तुम्हाला सांगतो, आज आपण चाललो दिवेआगर आणि आपली ही राईड असणार आहे खोपोली ते दिवेआगर. आता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि मी आहे पाली फाट्यावर. आज आपण दिवेआगरला पण त्याच रूटने जाणार आहोत, म्हणजेच माणगाव साईडने, पाली माणगाव साईडने. त्यामुळे मी का तुम्हाला माणगाव पर्यंत जास्त दाखवणार नाही काय, कारण सेम होईल. लास्टच्याच ब्लॉगला आपल्या त्या रूटने गेलेलो, त्यामुळे तुम्हाला पण बघायला थोडा बोर वाटेल. पण माणगाव सोडून आपल्याला दिवेआगरसाठी दुसरा मार्ग घ्यायचा आहे. सूर्यदेवाने दर्शन दिलंय तरी पण थंडी जाणवते. सकाळ सकाळी या पाली रोड वरती खूप गारवा असतो. म्हणजे सूर्यदेव जरी डोक्यावरती जरी आले ना, जेव्हा पूर्णपणे 90 डिग्री डोक्यावरती येतील ना, तेव्हाच मला वाटतं थंडी जाणवणार नाही. तोपर्यंत थंडी जाणवणारच या रोडला. माझ्या रिसेंट ब्लॉगला म्हणजेच खोपोली ते महाबलेश्वर या ब्लॉगला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो मी. असं सपोर्ट करत राहा, आपले व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा चॅनलला जर कोणी केलं नसेल तर. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. जसं एक सबस्क्रायबर वाढेल, व्ह्यूज वाढतील, तसा माझा कॉन्फिडन्स वाढेल. आणि काय जर चुकत असेल ना, किंवा काय कमी जास्त असेल आपल्या व्हिडिओमध्ये, तर प्लीज कमेंट करून सांगत जा. कारण तुम्ही सांगाल तर मला समजेल आणि मी ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. या रोडचं काम जेव्हापासून झालेत ना, म्हणजे एकदम भारी रोड झालेत ना, तेव्हापासून ह्या रोडवर ना किती वेळा आलो ना तरी कंटाळा येत नाही. कारण रोड खूप चांगले झालेत आणि आजूबाजूचा जो व्ह्यू आहे ना, एकदम हिरवीगार झाडे झुडपे, त्यामुळे कंटाळा येतच ना अजिबात. सारखं आलो तरी काही वाटत नाही. बघा ना तुम्ही कसलं छान व्ह्यू आहे, हिरवगार कॉन्क्रीटचा रोड, समोर या उजवीकडे डावीकडे डोंगर आणि सूर्यदेव त्यांची किरणे. कसला जबरदस्त व्ह्यू आहे, बघा ना तुम्ही. कोण कंटाळलेले या रोडवर यायला. बघा ना तुम्ही, काय सुंदर दृश्य, किती भारी वाटतोय. पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल आणि वेडी वाकडे वळणे आहेत जागोजागी, त्यामुळे गाडी सांभाळूनच चालवायला लागते. आणि त्यात कसं मोठे मोठे कंटेनर्स, बस, ट्रक्स येतात ना, त्यामुळे सांभाळूनच चालवायला पाहिजे गाडी. मी विचार केलेला की मागच्या ब्लॉगमध्ये पण तू याच रूटने गेलो तर माणगावपर्यंत मी काहीच दाखवणार नाही, जास्त काय मी शूट करणार नाही. पण ह्या रोडची सुंदरता इतकी आहे ना की राहत नाही. असं वाटतं की कॅमेरा चालू करावं आणि तुम्हाला दाखवावी सुंदरता इकडची. सूर्यदेव तर हळूहळू वरती येत आहेत, पण जसं जसं मी पण पुढे जातो ना, तशी तसं थंडी वाढत चालले. मी विचार केला, म्हटलं जसं जसं वेळ जाईल, सूर्यदेव येतील बरोबर, तसा गरमी वाटेल, थंडी गायब होईल. हे उलट होतोय, थंडी वाढत चालले, गरमी जाणवतच नाही बिलकुल. महाबलेश्वरला जाताना ह्या रोडला आपल्याला खूप जोरात पाऊस लागलेला. ऍक्च्युली ते पावसाचे दिवस नव्हते, तरी पण पाऊस चालू होता. पण त्यापेक्षा थंडी बरी, म्हणजे आपल्याला शूट करता येतं, व्ह्यूजची मजा घेता येते आणि बाईक व्यवस्थित चालवता येते मेन म्हणजे. आणि पावसामध्ये ना व्यवस्थित चालवता येत नाही, जाता येत नाही पटकन. पाऊस जर वाढलाच, खूपच वाढला, तर मग बाईक चालू शकत नाही, थांबायलाच लागतं. किती तुम्ही रेनकोट घाला, काय घाला. पालीमध्ये आलोत आपण आता. 8:45 झाले. आज निघायला खूपच उशीर झाला. मी 7 वाजता निघायचं ठरवलेलं घरातून, पण रात्री पॅकिंगला मला खूप उशीर झाला, त्यामुळे सकाळी जागच नाही आली. म्हणजे चला म्हटलं झोप पूर्ण झाली पाहिजे.
अर्धवट झोपेत नाही जायचं बोलो बाईक राईडवरती, आणि त्यात आपण सोलो असतो, त्यामुळे मोठं रिस्क नाहीच घ्यायची. झोपही गेली आणि मग निघालो. रात्री उशीर झाला त्याचं कारण म्हणजे मला तयारी करायला वेळच नाही भेटला, कारण काल होता गुरुवार आणि आपल्या भावांची होती बैठक. ते गेलेले बैठकीला आणि मी रात्री 11 वाजेपर्यंत दुकानातच होतो. त्यानंतर घरी गेलो, जेवलो, मग तयारी केली. आणि कसं घाईघाईत केली ना तर मग एखादी गोष्ट राहते, आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या इम्पॉर्टंट असतात. कारण आपण सोलो जातो, त्यामुळे मला कोणाची मदत नसते, काय असेल ते माझं मलाच घ्यावं लागतं. त्यामुळे हे मला गार्ड वगैरे लावायचे होते पुढचे, हँड गार्ड, ते पण नाही लावायला भेटले. म्हटलं ते नाही लावलं तरी चालेल, पण आपली पॅकिंग व्यवस्थित झाली पाहिजे. आपल्या सगळ्या वस्तू छोट्या मोठ्या सगळ्या जवळ घेतल्या पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, आपण कव्हर करूयात जसे रोड चांगले भेटतील तसं. इकडे धुका बघा कसला आहे आईच्या गावात. हे वाढतच चालले थंडी जसं इकडे येतो तसं, आणि धुका पण तुम्ही बघा काय दिसतच नाहीये. मला असं पण काय जास्त दिसत नाही, तुम्हाला तर कॅमेऱ्यातून मला वाटतं काही दिसतही नसेल. हो, इकडं तर आणखीनच खूपच जास्त जंगल आहे ना, त्यामुळे इकडे असंच. तर बघा तुम्हाला दाखवतो मी पुढचे सीन. पण आता इकडे एवढं आहे तर पुढे तर खूपच असेल, एकदम पूर्ण व्ह्यूच जाईल. तिकडे इतका धुका होता ना, मला वाटलं का या जंगलामध्ये खूप जास्त धुका असेल, पण उलट आहे. जंगली रोड डोंगर भागामध्ये इकडे धुकाच नाहीये, क्लिअर झालं इकडचं. तिकडे खूप होता मागे. या एरियामध्ये मला वाटलं खूप असेल, काय दिसणारच नाही असं वाटलेलं, पण तसं काहीच नाही, इकडे क्लिअर आहे. आज हायवेला खूप गाड्या आहेत. मागच्या वेळेस हवे एकदम खुला होता, गाड्याच नव्हत्या जास्त. रोडवर आहे ना, असं वाटतं कॉन्क्रीटच्या सतरंजा हातातल्यात बघा तुम्ही, अशा लाईनशी. या ब्रिजचं काम झालंय. मागच्या वेळेस काढून गेलेलो, काम चालू होतं इकडचं वरचं, फास्ट काम चालू आहे. 1 महिना पण नाही झालाय, झाला पण ब्रिजचा काम. 1 महिन्यात ब्रिज उभा नाही झाला, काम चालू होता. तुम्ही म्हणाला हा म्हणतो 1 महिन्यात ब्रिज उभा झाला कसा काय. आता तिथे रोडवर नाही, त्या बाईकवाल्यासोबत अनप्लॅन्ड प्रँक झाला. ऍक्च्युली तिथे एक साईडला फोनवरती बोलत होता एक व्यक्ती, आणि असा इशारा करून बोलत होता. त्या बाईकवाल्याला वाटला की ते त्याला हात करतोय, म्हणजे थांबण्यासाठी लिफ्ट मागतो. तो थांबला, तो म्हणतो मी फोनवर बोलतोय. असं मला काय आवाज नाही आला, फोनवर बोलतोय, त्याने इशारा केला फोनवर बोलतोय मी. आता मगाशी मी ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. मला बरेच दिवस झाले, दिवस काय वर्ष झाले असं समजा, की मला ऑस्करवाडी मिसळ खायची होती. लास्ट टाइम महाबळेश्वरला जाताना मी बघितलेले ते ऑस्करवाडी मिसळ होती, त्यामुळे आज येताना ठरवलेलं की आज ऑस्करवाडी मिसळलाच थांबून नाश्ता करायचा. थांबू तिथे खाल्ली मिसळ, काय खास नव्हती, ठीक होती, काहीच खास काहीच नव्हतं विशेष. फक्त
फक्त एक मसाला ताक म्हणजे मठ्ठा दिलेला एक ग्लास तेवढंच स्पेशल होतं, बाकी काही स्पेशल नव्हतं. पण 100 रुपये एक प्लेटचे. आणि 100 रुपयामध्ये किती मिसळ खाल्ली असते खोपोलीमध्ये. छोट्याशा जागेतून मॅपने आणलाय खरं आपल्याला, पण बघू आता बरोबर रस्ता आहे का नाही ते. बरोबर आहे रोड. आपण दिवेघर रोडला लागलो. दिवेघर इथून फक्त 48 किलोमीटर आहे, पण टाइम दाखवतोय मॅपमध्ये ते 1 तास 6 मिनिट आहे, म्हणजे 1.5 तास पकडा. रोडची काय आयडिया नाही ना आपल्याला, त्यामुळे 1.5 तास पकडा. 1.5 तासामध्ये आपण दिवेघरमध्ये पोहोचू अशी आशा आहे मला, पण पुढचं काय माहित नाही. मध्ये कुठे जर आपण थांबलो तर वेळ होऊ शकतो. पेट्रोल भरून घेतलाय मी आधीच म्हणजे आताच जस्ट मिसल झाले आणि त्यानंतर पुढेच पेट्रोल पंप होता. फुल टाकी करून घेतली, म्हणजे काय आता टेन्शन नाही. कशी होती, अर्धी टाकी होता पेट्रोल, थोडं टाकून घेऊ, त्यामुळे फुल करून घेतली गाडी. तुला पुढे भेटेल नाही भेटेल काय आयडिया आपल्याला, तिथे दिसला पटकन फुल करून घेतला. बिलकुल रिस्क नाही लेने का रे बाबा, कारण आपण सोलो आहोत. एका छोट्याशा घाटामध्ये आहोत आपण आता. आपण नाश्ता केलेला आहे, त्यामुळे कुठे थांबायचा नाही मध्ये. म्हणजे एखाद्याला चांगला व्ह्यू भेटला तिथे थांबू आपण, किंवा ड्रोन शॉट साठी चांगली लोकेशन तिथे थांबू. मी तर मग डायरेक्ट दिवेघरला आता थांबायचं नाही कुठे. 11:15 झालेले आहेत आता, आणि अजून 1 तास दाखवतोय आपल्याला इथून 41 किलोमीटर. हे छोट्याशा घाटाचा आपण एक ड्रोन शॉट घेतला, आणि आपण आता जाऊ डायरेक्ट दिवेघरच्या दिशेने. हा घाट छोटा बोलता 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 खूपच मोठा निघाला. आता बाकी गरमी जाणवायला लागले. ड्रोन शॉट घ्यायला थांबलेलो ना, त्यामुळे गरमी जास्त जाणवत होती. आता बाईकवर आल्यावर राहावं लागते, नुसतं तर काय नाही वाटत. आता नाही ते गाव गेला मागे, त्या गावाचं नाव काय असेल, नळफोडी. आयला खतरनाक नाव असतं का, नळफोडी. त्या गावातली लोक का नळ फोडतात का, नळफोडी. हरिहरेश्वर 43 किलोमीटर, पण आपल्याला जायचं दिवेघरला. हरिहरेश्वरला आपण नंतर कधीतरी प्लॅन करू. केळ्याची वाडी खूप शार्प टर्न आहे तिथे, जपून चालवायला लागतंय. आणि हा तुम्हाला मी सांगितलं नाही, मी आपल्या बाईकला टॉप बॉक्स लावलाय. त्याची अनबॉक्सिंग आणि इन्स्टॉलिंगची व्हिडिओ बनवले मी, पण ते मी या ब्लॉग नंतर अपलोड करेन. आणि मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ही पण एक गोष्ट मी सांगायचं विसरलो, की आपण आपल्या बाईकचा नामकरण केलंय, म्हणजे आपल्या बाईकला नाव ठेवलंय आपण, आणि तो नाव आहे आपल्या बाईकचा थॉर. हो, थॉर, गॉड ऑफ थंडर. मार्वलचा थॉर कसा गॉड ऑफ थंडर आहे, आणि तो सगळ्यांना बीट करीत जातो, तशी गाडी आहे. घाट येऊ दे, ऑफ रोडिंग रस्ता येऊ दे,
वारा, पाऊस, ऊन, थंडी काही येऊ दे, सगळ्यांना बीट करत सगळ्यांना कापत जाते ही गाडी. त्यामुळे ही गाडी, या गाडीचं नाव मी ठेवलंय थॉर, द मायटी थॉर. माहिती पण आहे ना, गाडी खूप मोठी आहे. मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही, तुम्हाला कसं वाटलं आपल्या बाईकचं नाव थॉर. ओव्हरटेक करू नका, टर्न आहे, सडन आहे, अपघात होऊ शकतो. साइन बोर्ड लावलेले असतात ते आपल्यासाठी असतात, त्यामुळे ते आपण पाळायचे. अजूनही 21 किलोमीटर बाकी आहे आणि 31 मिनिटे सांगते. 21 किलोमीटरला 31 मिनिटे म्हणजे रोड कसे असतील याचा अंदाज लावा तुम्ही. चांगले रोड नसतील, आता पूर्ण असं वेडी वाकडे बनणे घाट, छोटा रोड असू शकतो. तोंड सुरे, काय काय नाव आहेत बाबा, डेंजर डेंजर डेंजर. तोंड सुले, पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय औद्योगिक विद्यापीठ. कसला मोठा नाव आहे बाबा. वी आर ओनली 10 किलोमीटर्स अँड 16 मिनिट्स अवे फ्रॉम द दिव्यागर. मेंदडी तोंड, मेंदडी नाव आहे या गावाचं. त्या कॉन्क्रीटच्या रोडचा निगेटिव्ह पॉइंट काय माहितीये का, रोड एकदम असे मक्खन बनत नाही, म्हणजे एकदम प्लेन बनत नाही, असे बाउन्सी बाउन्सी असतात रोड. अशी गाडी सारखी उडते, बाउन्स होते. मग अशा वेळी वाटतं का मग ते डांबरचे रोड बरे खराब होतात, पण ते केले ना का मग ते नाद रोड बनतात, एकदम मक्खन सरळ. टेक अ लेफ्ट टर्न फॉर युअर राईट डेस्टिनेशन. मागे आपण राईट टर्न घेतला राईट डेस्टिनेशनला जायला, आणि आता आपण लेफ्ट टर्न घेतला राईट डेस्टिनेशनला जायला. इथून फक्त 5 किलोमीटर लांब आहे दिव्यागर. गेलो असतो सुसाट, आता इकडून राईट घ्यायचं होतं. बरं बघितलं, इकडनं गाडी येताना दिसली, सरळ पुढे गेलो असतो. बोललो ना मी, डांबरचा रस्ता शेवटी रस्ता असतो, डांबरचाच रस्ता. मगाशी बोललो ना मी, डांबरचा रस्ता हाच खरा रस्ता. बघा ना, छोटूस आहे पण कसला भारी आहे ना, गाडी अजिबात बाउन्स होत नाही. पळव ना किती पण, एक नंबर. नारळाची झाडं पण दिसायला लागली. आपण एकदम जवळ आहोत दिव्यागर बीचच्या. चला चला, काय इथे हे का, बाईकला एंट्री तिकीट नाहीये, म्हणजे बाईकला एंट्री फ्री आहे. कारला काहीतरी तिकीट आहे तिथे, किती आहे ते नाही बघितलं मी, पण त्याने थांबवलं ना कारला. वेलकम टू दिव्यागर. छत्रपती शिवाजी महाराज चौक, इथून आपल्याला राईड घ्यायचे बीचकडे आणि लेफ्ट जातो श्री सुवर्ण गणेश मंदिराकडे. तिथे पण आपण जाणार आहोत, पण अगोदर बीचवर जाऊन येऊ, मग आरामात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ. आपण आलेलो आहोत बीचवर. ओ भाई, एक नंबर. बीच वरती राऊंड मारूया आपण. फायनली दिव्यागर बीचवर पोहोचलोय. खूप ऊन आहे. येताना एवढी गारवा जाणत होता ना, आणि आता आलोय तर एवढा ऊन लागतोय. गाडीचा स्टँड खाली समुद्राच्या मातीमध्ये खाली जायला नको म्हणून मी काय केलंय बघा. आलो ना तेव्हा इथे मला चप्पल दिसली, हे बोललो झाला काम, स्टँड गाडी उभी करायचं काम झालं. इथे चपलीवरच गाडी उभी केली.
बीचवर मस्त फोटो काढले, 2 शॉट्स घेतले, एन्जॉय केलं. आणि आता आपण चाललोत श्री सुवर्ण गणपती मंदिराकडे. मॅप लावतो आणि मग जाऊ आपण मंदिराच्या दिशेने. मॅप लावल्यावर समजलं की सुवर्ण गणेश मंदिर मागे राहिलंय, आपण पुढे आलोत. पण इथे जवळ एक श्री उत्तरेश्वर मंदिर पण आहे. म्हणून म्हटलं पहिले आपण उत्तरेश्वर मंदिरात जाऊ आणि मग सुवर्ण गणेश मंदिराकडे जाऊ. तिथूनच जवळच आहे, 750 मीटर. आता इथून एक राईट टर्न आहे, तो घ्यायचा आपल्याला उत्तरेश्वर मंदिराकडे जायला. ते बघा समोर श्री उत्तरेश्वर मंदिर. मी भरपूर दिव्यागरचे ब्लॉग बघितले, त्यामध्ये ह्या मंदिराबद्दल कोणी काय सांगितलं नाही. कोण सांगत नाही, का सांगत नाही काय आयडिया नाही मला. सुवर्ण मंदिराचंच सांगतात, या मंदिराचं सांगत नाही. छान मंदिर आहे. अतिशय शांत, स्वच्छ व सुंदरतेने नटलेल्या व प्राचीन कलाकृतीला सादर करीत असलेल्या या श्री उत्तरेश्वरांच्या मंदिरामध्ये आपण महादेवांचे दर्शन घेण्यास आतमध्ये प्रवेश केला. महादेवांचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला आणि आपल्या मनात एकच विचार आला की जिथे जिथे महादेवांचे स्थान आहे त्या प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते. श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण निघालो श्री सुवर्ण गणेश मंदिराकडे. उत्तरेश्वरांचं मंदिर हे मुळात महादेवांचं मंदिर आहे आणि त्याच परिसरामध्ये श्री कालभैरवांचं देखील मंदिर आहे, श्री हनुमंतांचं देखील मंदिर आहे आणि हनुमंतांनाच जोडून श्रीराम, श्री लक्ष्मण व सीता मातेंचं देखील दर्शन आपल्याला झालं. असं म्हणतात ना की काही गोष्टी स्वतः देव घडवून आणतात, असंच काहीसं माझ्यासोबत घडलं. बीचवरून आपण श्री सुवर्ण गणेश मंदिराकडे जाण्यासाठी जेव्हा मॅप लावला तेव्हा आपल्याला समजलं की श्री सुवर्ण गणेश मंदिर हे मागे राहिलंय, पण पुढे एक श्री उत्तरेश्वरांचं मंदिर आहे. त्यामुळे आपण त्या मंदिरामध्ये जाण्यास निघालो. तिथे गेल्यानंतर आपल्याला समजलं की हे श्री महादेवांचं मंदिर आहे आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की स्वतः महादेवांनी हे आपल्यासोबत घडवून आणलंय की तू पहिले माझं दर्शन घे आणि मग माझ्या पुत्राचं म्हणजेच महागणपती श्री गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जा. महादेव अशाच प्रकारे आपल्या भक्तांना आपल्याकडे बोलवून घेतात आणि आपल्या असलेल्या ऊर्जेची समुद्र किनाऱ्यावर जेव्हा आपण येतो ना तेव्हा आजूबाजूची गावं, समुद्र किनाऱ्याजवळचे रस्ते, त्याच्यावरती चालायची, गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते. तर आपण फक्त 900 मीटर लांब आहोत श्री सुवर्ण गणेश मंदिराच्या. पुढे एक आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचं. 1997 साली गावातील एका व्यक्तीला अंगणामध्ये खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. ही गोष्ट गावभर पसरली. गावातील पोलीस, सरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या समोर ही पेटी उघडण्यात आली आणि त्या पेटीमधील वस्तू बघून सगळे गावकरी एकदम चकित झाले, कारण त्या पेटीमध्ये होती 1 किलो 300 ग्राम सोन्याची श्री गणेशांची मूर्ती. असं बोललं जातं की मुघलांपासून या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी येथील लोकांनी मागच्या काळात ही मूर्ती मातीमध्ये लपवून ठेवली होती. परंतु 24 मार्च 2012 मध्ये ही मूर्ती काही चोरांनी चोरून नेली. बऱ्याच इन्व्हेस्टिगेशन नंतर मूर्ती चोर सापडले आणि त्यांनी अशी कबुली दिली की त्यांनी ती सोन्याची मूर्ती वितळवली. 23 नोव्हेंबर 2021ला शेवटी एक अगदी हुबेहूब शुद्ध सोन्याची गणेश मूर्ती ह्या मंदिरात बसवण्यात आली. मंदिरातून बाहेर निघताच समोरच हा दादा
छानपैकी ऊसाचे रस काढताना दिसला आणि आपण त्या दादाकडून एक ग्लास ऊसाचा रस घेतला आणि आपल्या घराकडे निघालो.